हॅलो, गुड मॉर्निंग. मी पल्लवी. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या इथे बघा असं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. गणपती बाप्पाचं आगमन होणार, मग रांगोळी तर काढायलाच पाहिजे. खूप छान उत्साह असा येतो रांगोळी काढल्यामुळे आणि घरही खूप छान दिसतं. तर आम्ही इथे ना रांगोळी काढत होतो. अन्वीची काकी आणि मी, आम्ही दोघीही अशी रांगोळी काढत होतो. माझ्या सासूबाई आणि ही आहे माझी जाऊबाई आणि ही आहेत माझ्या काकी, म्हणजे ह्यांच्या काकी आहेत. तर अजून सगळेजण आहेत, नंतर दाखवतेच कोण कोण आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. तर चला, छान अशी आमची तयारी झालेली आहे बघा. आता गणपतीचं आगमन होईल तर दाखवतेच आमच्या घरी कसं गणपतीचं आगमन होते. तर पाणी पायावर पाणी घालायचं, पाण्याचं तांबे सगळं आलं पाहिजे. पायावर पाणी पोटात गिरे अजून किती बाजूला नीट करा. मोरिया रे मोरिया, मजा आली ना बाबू. एनवी कोण पडली? गणपती बाप्पा. कोण पडली? गणपती बाप्पा. अंगद मूर्ती. तू येतो? हो आलो. आठ गणपतीची पूजा करून या. दादा आणि वहिनींची अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुला शुभेच्छा बघ कशाचे हिस्टॉरिकल डे शुभेच्छा. हिस्टॉरिकल डे पळून गेले. आपला कसा पळून गेला? कर कर.
इथे अन्वीची आत्तू बघा, आत्तू अन्वीची काय नजर करते? काढत होती. आम्ही जेव्हा जेव्हा गावी येतो ना ती आवर्जून अन्वीची नजर काढते. आणि त्यानंतर आम्ही स्वयंपाकाला लागलो आणि इथे बघा आम्ही मोदक करतोय. तर आमची जॉईंट फॅमिली आत्तापर्यंत जेवढे लोक बघितलीत ना ते सगळे आमचे फॅमिलीमधलेच आहेत. आणि आम्ही सणाला वगैरे एकत्र असं येतो आणि खूप धमाल असते घरी. खूप छान वाटतं असं सगळीजणं एकत्र आल्यावर. आम्ही सणाला सगळीजणं एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर ना दिवस कधी होतो आणि संध्याकाळ कधी होते ना ते समजत नाही. एकत्र जेवणं, गप्पा मारणं, रात्रभर जागरण करणं खूप छान असतं हे गावचे दिवस. आणि इथे आमचे मोदक चाललेले आहेत. आणि काय झालं आज की भटजी काका आमच्याकडे गणपती स्थापनेला येतात आणि आज भटजी काका दुसरीकडे गेले, त्यामुळे ना भटजी काका आलेच नाहीत. आणि भटजी नसल्यामुळे मग आम्ही काय केलं, डिजिटल सध्या आता डिजिटलचाच जमाना आलेला आहे, त्यामुळे आम्ही मोबाईलवर सगळे मंत्र लावले आणि आमचीच पूजा करून घेतली. इथे बघा पूजाच चालली आहे, मोबाईलवर आम्ही लावून दिलं आहे. आणि भटजी काका येणार नव्हते त्याच्यामुळे आम्ही जसं मोबाईलवर सांगत होते तसं पूजाविधी करत होतो. तुला काहीतरी बोलायला बोलते ना, मस्त छान डिश आहे. आणि आमचे भाऊजी जेवत आहेत. अरे भाऊजी, छान असं दुपारचं जेवण झालं. आम्ही सगळेजण इथे डायनिंग टेबलवर जेवायला बसतो. आधी सगळे जेंट्स लोक जेवायला बसतात, मग आम्ही सगळ्या लेडीज जेवायला बसतो. त्यानंतर दुपारनंतर काही शूट झालं नाही आणि संध्याकाळी मग आरतीची वेळ झाली. इथे बघा आमच्या घरी असे छान असे सगळेजण आरती करतात आणि सगळी घरातलीच लोकं आहेत. ह्या सगळ्या दिसत नाही, त्या सगळ्या सासू आई आहेत. आणि आम्ही ना प्रत्येक दिवसाला एक कलरच सिलेक्ट केलेला आहे. तर आज होता रेड कलर आणि त्यामुळे सगळ्यांनी रेड कलरच्या साड्या नेसल्या होत्या. इथे बघा
माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही नेसली. आणि इथे बघा सगळ्यांनी रेड कलरच्या साड्या नेसलेल्या आहेत. आणि संध्याकाळी मग वहिनी आणि दादांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशनही झालं आरती झाल्यानंतर. हे जेवढी सगळी आहेत ना ते आमच्या एकाच फॅमिलीमधले आहेत. घरं वेगवेगळी केली आहेत फॅमिली वाढल्यामुळे, तरी सगळी एकत्र आहेत. आणि अन्वी ते बघा कंटाळली आहे, तिला रात्री झोप आली होती. आणि ह्या ना सासू आया आहेत, तर ह्या सकाळच्या व्लॉगमध्ये नव्हत्या. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि ह्या सगळ्या सासू आहेत, नक्कीच मी एक दिवस ओळख करून देईन. बाय करा. बाय.